नमस्कार मित्रांनो, मी आहे हर्षद महाजन आणि श्रीरामपूर ॲथलीट्स तर्फे आज आपण खास संवाद साधणार आहोत आपल्या दोन जिद्दी रायडर्सशी. हा प्रवास केवळ किलोमीटर पुरता नसून त्यातून मिळालेली शिकवण, जिद्द आणि सातत्य टिकवण्याचा आहे. तर चला आपण संवाद साधूया आपल्या या दोन रायडर्सशी. संजय भिसे सर आणि ज्ञानदेव चौधरी सर, नमस्कार. सायकलिंगमुळे तुमच्या दोघांच्या आयुष्यात काय बदल घडले? नमस्कार मित्रांनो, मी आहे हर्षद महाजन आणि श्रीरामपूर ॲथलीट्स तर्फे आज आपण खास संवाद साधणार आहोत आपल्या दोन जिद्दी रायडर्सशी, ज्यांनी नुकतंच सुपर रँडनियर SR म्हणजे 200, 300, 400 आणि 600 किलोमीटरचा टप्पा BRMच्या स्वरूपात या एका कॅलेंडर वर्षामध्ये पूर्ण केलेला आहे. त्यांचा हा प्रवास केवळ किलोमीटर पुरता नसून त्यातून मिळालेली शिकवण, जिद्द आणि सातत्य टिकवण्याचा आहे. तर चला आपण संवाद साधूया आपल्या या दोन रायडर्सशी. संजय भिसे सर आणि ज्ञानदेव चौधरी सर, नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम मला दोघांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या दोघांची सायकलिंगची जी सुरुवात झाली ती कशी आणि कुठून झाली? सर्वात पहिल्यांदा मी विनंती करतो की भिसे सर तुम्ही सांगा. नमस्कार. सायकलिंगला सुरुवात माझी खऱ्या अर्थाने बाल्यावस्थेतच झाली. प्राथमिक शिक्षण घेत असताना अगदी गोड बातमी म्हणजे आजोबांची सायकल मला वापरायला मिळाली. परिस्थिती हलाखीची असताना त्यावेळेस पाणी आणण्यासाठी कॉर्पोरेशनच्या शेतावरती किंवा ऑफिसवरती साधारणतः 1-2 किलोमीटर अंतरावरती सायकलला पाठीमागे कॅरेजला हंडा बांधून त्याला सायकलची ट्यूब बांधून पाणी आणण्यासाठी दूरवर जावं लागायचं. शेतीमध्ये विहिरीवरती सुद्धा जावं लागायचं आणि त्या योगाने सायकलिंग मी त्यावेळेस शिकलो आणि सायकलिंग करायला मिळाली. त्यानंतर माध्यमिक शिक्षण घेताना सायकलचा जवळपास 8वी ते 10वी पर्यंत प्रसंग नाही आला. त्यावेळेस मात्र फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल खेळायचं योग जास्त आला. कॉलेजला असताना पुन्हा सायकलचा एक लॉंग राईडच्या निमित्ताने संधी मिळाली. आमच्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं. ते नायगाव तालुका सिल्लोड या ठिकाणी होतं आणि आम्ही चौघांनी त्यावेळेस लग्नाला सायकलवर जाण्याचा निश्चय केला आणि तो प्रत्ययात आला. आणि त्यावेळेस पहाटे 5ला निघाल्यानंतर अवघ्या 5 तासांमध्ये आम्ही औरंगाबादला पोहोचलो होतो. म्हणजे 5 तासांमध्ये त्यावेळेस सिंगल गिअर सायकलवरती सुद्धा मला जाणं शक्य झालं किंवा आम्हाला जाणं शक्य झालं. DED नंतर मग मला प्राथमिक शिक्षक म्हणून मी बेलापूर शिक्षण संस्थेत जॉईन झालो 1 डिसेंबर 1993 रोजी. आणि सर्व्हिसला जॉईन झाल्यानंतर परिस्थितीची हलाखीची असल्यामुळं सायकलला मी पहिली प्रायोरिटी दिली की आपल्याला बसने जाण्यापेक्षा, साधन घेण्यापेक्षा त्यावेळेस मी सायकल घेतली. आणि आमचे गुरुवर्य जे आहेत त्यावेळेस आमचे क्लोज माननीय श्री उदावंत सर यांनी कोलारवरनं मला 500 रुपये महिन्याने सायकल दिली की मंथली 500 रुपये द्या सर तुम्ही. आणि त्यावेळेस मी कोलारवरनं सायकल आणली आणि जवळजवळ 8 ते 10 वर्ष श्रीरामपूर ते बेलापूर अशी 8 ते 10 वर्ष सायकलिंग केली. आणि लोकमतचे मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर 2023 रोजी स्ट्रावा इन्स्टॉल करून माझ्या सायकल जगतातील प्रवासाला प्रारंभ झाला. त्याच्यानंतर मग मला सायकलचा माझा संबंध राहिला नाही. पण योगायोगाने काय झाले, 7वी आणि 8वी नंतर मला पुन्हा शिक्षणाच्याच निमित्तानं जेव्हा मी शाळेपासून दूर निघून गेलो होतो, शाळेचा माझा काही संबंध राहिला नव्हता. अशा याच्यामध्ये तुला शिकायचं की नाही असं जेव्हा घरून प्रश्न आला तेव्हा मी सांगितलं की एक काम करा, मला इथनं फक्त लांब टाका. आणि त्यावेळेला मला त्यांनी कुठे जाणार असं विचारल्यानंतर मी खेळला निघून गेलो. त्यावेळी तिथे नातेवाईक जवळ नव्हते आणि मग राहण्याचा प्रश्न होता.
मग राहण्याचा प्रश्न असल्यामुळे मग काय करता येईल आपल्याला, ह्या हिशोबाने मग तिथे पेपर टाकणं हा मला योग्य पर्याय वाटला. आणि मला वाटतं खरी सायकलिंगची सुरुवात माझी तिथेच सुरू झाली असेल. कारण की काय झालं, शनिवार रविवार मला मोकळा मिळायचं आणि ह्या शनिवार रविवारमध्ये जी मुलं आमची म्हणजे माझे मित्रमंडळी जे शाळेत यायचे, ज्यांच्या सायकल होत्या, मी त्यांच्या घरी फिरता त्या गोष्टी शिकलो. म्हणजे सायकलचं तिथे अटॅचमेंट झाली माझी पहिल्यांदा. कारण की ती सायकलची माझी कोणती ओळख नाही. घरी पंचर काढताना काही अंधुक अशा आठवणी आहेत की गावातले सगळे त्यावेळेला गावामध्ये कोणाकडे तरी सायकल असायची, कोणी पंचर काढण्यासाठी एकत्र जमायचे, हे असं थोडंसं अंधुक आहे. पण खरा परिचय मला तिथनं झालं. श्रीरामपूर सायकलिंग क्लब जॉईन केला आणि तिथून पुढे एप्रिल पासून जी खरी सुरुवात झाली ती आजपर्यंत की खूप गोष्टी मी शिकत गेलो. आणि असे सदस्य पण मिळाले की ज्यांचा अनुभव असं म्हणेल मी की सायकलिंग त्यावेळेला फक्त सायकलिंग होती, पण पॅशन मध्ये रूपांतर त्या क्लबने केली. आता BRM मध्ये तुम्ही दोघांनीही 200 किलोमीटर, 300 आणि 400 किलोमीटरचा टप्पा सोबत पार केला. तर त्यातले तुमचे अनुभव कसे होते? मी असं ऐकलंय की 400 किलोमीटरची जी BRM होती ही खूपच चॅलेंजिंग होती तुमच्या सगळ्यांसाठी. तर सुरुवातीपासून जर तुम्हाला सांगता आलं की BRM कडे कसे वळालात आणि 200 किलोमीटर पासून कशी सुरुवात केली, दोघांपैकी कोणी घेतलं तरी चालेल. मला तर वाटतं सर आपल्याला श्रीरामपूर सायकलिंग क्लब जेव्हा जॉईन केला त्यानंतरच माहिती झालं. संकेत सरांनी जेव्हा सांगितलं की BRM नावाचे काहीतरी आहे, एक इव्हेंट असतो की ज्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो. त्यावेळेला आपण 8 लोक होतो सर. हो, 8 जणांनी आम्ही त्यावेळेला पार्टिसिपेट केलं. म्हणजे श्रीरामपूर सायकलिंग क्लबचे 8 जण होते त्याच्यामध्ये. हो, आणि हा पहिलाच प्रसंग असेल की जिथे म्हणजे आम्ही तोपर्यंत स्ट्रावाची सरांची ओळख झाली, पण आपण हा इव्हेंट पण असं असतं की ज्याच्यामध्ये कुठं एक सर्टिफाय केलं जातं की तुम्ही याच्यासाठी आजपर्यंत राईड झाल्यात, पण त्या सर्टिफाय होतात असं माहित नव्हतं. म्हणजे हा एक स्पोर्ट आहे हे पण मला तर जाणीव नव्हती. हे त्यावेळेला माहीत झालं की त्यावेळेला सरपंच सोबत होते, मी पण होतो आणि आमचे काही अनुभव पण आहेत की जिथे 50 लोक ॲट ए टाइम सहभागी झाले होते. आणि संभाजीनगरला हा इव्हेंट होता सर, तुम्हाला आठवतच असेल. 200चा इव्हेंट म्हटलं तर त्यावेळेस मी इंजर्ड होतो. काही दिवसापूर्वी साधारणतः 15 ते 8 आठवडे असतील जास्तीत जास्त. आणि पाय इंजर्ड झाल्यामुळं रनिंगमध्ये जाण्यासाठी मी सक्षम तसा नव्हतो. मेंटॅलिटी माझी सक्षम नव्हती, परंतु सायकलिंगमुळे मला फारसा त्रास जाणवत नव्हता. आणि आमचे गुरुवर्य श्री संकेत सर जे आहेत, डॉक्टर संकेत मुंदडा, यांनी त्यावेळेस ग्रुप इस्टॅब्लिश केला BRMचा आणि सर्वांना प्रोत्साहन दिलं. आणि त्यांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी प्रमाण होता. आम्ही आजपर्यंत त्यांचा कुठलाही शब्द असा सोडलेला नाहीये. त्यांनी आमच्या सर्वांकडनं अपेक्षा केली की तुम्ही BRM करावं. मग मी त्यांना पर्सनली म्हटलं की सर मी सक्षम वाटत नाही, मेंटॅलिटी माझी नाही. तर त्यावेळेस त्यांनी मला फक्त सांगितलं तर जेवढे शक्य होईल तेवढे तू कर आणि तर नंतर ट्विट केले तरी चालेल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. बरोबर आहे, कारण की आपल्या राईड तशा 20-20 किलोमीटरच्याच होत होते. हो, आणि सांगायला आम्हाला आनंद वाटतो की त्यानंतर 200चे राईड असो, 300चे असो, 400चे असो, 600चे असो, आमची सर्व टीम, संकेत सर असो किंवा आमचे गाईड करणारी इतर सर्व सहकारी मंडळी असो, रात्रभर आमच्या बरोबर राईड करत होते. आम्ही प्रत्यक्षात फील्डवरती राईड करत होतो आणि ऑनलाईन ते सर्वजण आम्हाला गाईड करत होते. आमची विचारपूस करत होते किती किलोमीटर झाले, सर्व सवंगडी आहेत का बरोबर, मागे कोण आहे, पुढे कोण आहे. आणि त्यांचं एक उत्तम आम्हाला प्रोटेक्शन म्हणा किंवा उत्तम धीर म्हणा आमच्या सोबत होता. आणि ज्यावेळेस सरांनी मला सांगितलं की तू क्विट केलं तरी चालेल पण पार्टिसिपेट करायचं, मी तत्क्षणी सरांचा मेसेज आल्याबरोबर लाईक केलं आणि राईडसाठी तयार झालो. आणि आनंदाची गोष्ट ती 200 किलोमीटरची राईड आम्ही सर्व सवंगड्यांनी वेळेत पूर्ण केली, आनंदात पूर्ण केली. अडचणी येतात आल्या. आमचे सहकारी जे आहेत चौधरी सर यांची 2-2.5 वाजता पहाटे सायकल पंक्चर झाली होती. त्यावेळेस आम्ही रिटर्न प्रवासाला फिरलो होतो. साधारणतः 1 तास आमचा बाकी राहिला होता. मला तो प्रसंग सांगायला जर आवडेल बरं का. प्रसंग असा होता की हा आमची सुरुवात होती की BRM नक्की काय असतं आणि याच्यामध्ये याचा हेतू उद्देश
हा जरी बाजूला असला तरी आमचं बोलणं झालं होतं की हे कम्प्लीट करणं पण होतं. सरांनी जर सांगितलं त्यांना थोडा इश्यू होताच, तर मग ते कम्प्लीट करणं हे त्यांच्यासाठी पण कम्प्लीट करणं आणि वेळेत कम्प्लीट हे मोठे चॅलेंजिंग होतं. आणि आम्हाला कोणता प्रसंग कधी याची काही शाश्वती नव्हती, म्हणून ते साधनं जवळ ठेवणं होतं. मी पण एक पंप माझ्यासोबत ठेवला होता, वाकई सरांचा होतो, की त्याचं वजन जर म्हटलं तर मला वाटतं 1 अर्धा किलो तरी असेल ना सर. आणि सरांचा शब्द होता की जर फक्त टेक्निकल जर काही अडचण आहे तर त्यावेळेला मी फक्त थांबेन, तोपर्यंत मी भेटणार नाही. आणि मग त्याच्यामुळे मला पण एक भीती राहिली मनामध्ये की अरे फक्त टेक्निकल साठीच भेटणार आहेत म्हणल्यावरती मग आपल्याला थोडीशी काळजी करणे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळेला मला समजलं नसेल की स्पीड कोण कुठे, फक्त पुढे राहिलं तर मागचा कोणतरी भेटेल हे हेतूनी त्यावेळेला चांगलं झालं होतं माझ्याकडनं. आणि योगाने यांचे सहकारी यांना भेटलेले तिथे. बीसी सर, तुमचा 200चा अनुभव स्वामींबद्दल तुम्ही सांगत होते, मल्लिकार्जुन स्वामी. संभाजीनगरचे स्वामी मल्लिकार्जुन यांची सोबत मला छानशी लाभली. त्यामुळं वेगाने शेवटपर्यंत राईड कंप्लीट करण्यासाठी त्यांची मोलाची साथ भेटली. आणि परतीच्या प्रवासाच्या वेळेस 2-2:30च्या सुमारास ज्या वेळेस आपले सहकारी ज्ञानदेव चौधरी यांची सायकल पंक्चर झाली, यांचा फोन आला आणि अगदी निर्जन रस्त्याने पूर्ण अंधार असलेल्या अशा ठिकाणी सायकल पंक्चर झालेली. आमच्यामध्ये जवळपास 5 किलोमीटरचं अंतर होतं. आणि रिटर्न फिरल्यानंतर स्वामींनी मला क्विक आठवण दिली की आपल्याला ज्ञानदेवसाठी थांबायचं आहे. आणि त्यांना शोधत शोधत आम्ही 5 किलोमीटर अंतरावर येऊन थांबलो. आणि त्या अंधारामध्ये मोबाईलची बॅटरी चालू करून स्वतः मल्लिकार्जुन यांनी पंक्चर काढला. आणि तिथून पुढचा प्रवास आमचा व्यवस्थित झाला आणि सर्व सहकार्यांची 200ची राईड अगदी व्यवस्थित पार पडली. हा आमचा पहिला अनुभव होता की इथे सगळे आम्ही सोबत होतो, म्हणजे ग्रुप पहिल्यांदा श्रीरामपूर म्हणजे आमचे जे लोकल ग्राउंड हे सोडून आम्ही बाहेर गेलो होतो आणि 8 जण होतो आम्ही. आणि 8 जणांचा अनुभव असा होता की 1-1, 2-2 जण जसं जसं कम्प्लीट करता येईल ज्याच्या वेगाने जो तो करत होता. पण अनुभव छान होता की तिथे सहकार्याची भावना चांगली राहिली. आणि आम्हाला ग्रुपचा एक सपोर्ट इतका छान राहिला की ते आम्ही जरी राईड करत असलो तर कोणाला कोण कुठपर्यंत आहे, किती अंतर कोणामध्ये किती डिस्टन्स आहे हे मात्र ग्रुप इकडे मॉनिटर करत होता. आमचे सर पण होते आणि बाकी सहकारी होते. ही विशेष गोष्ट जाणवली. आणि यांनी धीरे धीरे आम्हाला पुढच्या प्रत्येक राईडसाठी. नक्कीच BRMचा अर्थच तो असतो की सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून सगळ्यांची राईड कंप्लीट झाली पाहिजे. आता पुढे 300 आणि 400, माझ्या मते या 2 टप्प्यांमध्ये तुम्ही महाराष्ट्रातले अर्ध्यापेक्षा जास्त घाट दोघांनी सोबत पार केले, तर ते दोन्ही अनुभव कसे होते? एक तर सांगेन त्या जो आम्ही 200 गेला तिथे फक्त फ्लायओव्हर होतो. घाट नावाची संकल्पना कदाचित आम्हाला 300 लोक सर पहिल्यांदा कळायचं आहे ना, जे आपण नाशिकचं गेलं बरोबर. आणि थोडासा पाऊस पण होता, आपले सहकारी येणार होते का ना त्यावेळेला ते जॉईन नाही झाले पावसामुळे. तो घाटाचा अनुभव असेल आपला की पहिला चांदवडचा घाट मिळाला आणि दुसरा जो मिळाला तो कसाऱ्याचा घाट, ज्याला आपण पहिल्यापासूनच घाबरलेलो होतो की जो स्लोपला पण आहे आणि मला वाटतं 5 ते 6 किलोमीटरचा. आणि सुप्रसिद्ध घाट आहे महाराष्ट्रातला की लोक गाड्यांवरून पण जायला घाबरतात असा घाट. 300च्या राईडच्या वेळेस पण घाटामुळे बहुतांशी रायडर्स तयार नव्हते, तयारी नव्हती म्हणा किंवा मेंटॅलिटी नव्हती. परंतु त्यावेळेस सुद्धा संकेत सरांनी आम्हाला ग्रुपवरती मेसेज टाकला होता आणि त्यांचा अनुभव कथन केला होता. त्यांनी 300ची राईड 400ची राईड कोणत्या आव्हानांना त्या काळामध्ये कशी फाईट देऊन सामोरे गेले ते ऐकल्यानंतर मी सुद्धा किंवा आमचे सर्व सहकारी बाकीचा विचार मागे सोडून ते राईडसाठी तयार झाले. आणि ते आव्हान आम्ही स्वीकारलं. कसारा घाटा असो किंवा खांबाटकी घाट असो, सरांनी सांगितल्यानंतर अनुभव शेअर केल्यानंतर आम्हाला ती राईड करावीशीच वाटली आणि ते आव्हान आम्ही स्वीकारलं. आणि पाऊस होता, वातावरण अनुकूल नव्हतं, तरी आम्ही आनंदाने त्याला सामोरं गेलो. ज्ञानदेव 1 दिवस अगोदरच राईडसाठी पोहोचले होते. विशाल सर, विनायक शिंदे सर, बनकर सर हे सुद्धा
आमच्या आगेमागेच त्यावेळेस पोहोचले होते. आणि ज्यावेळेस राईड सुरुवात झाली त्यावेळेस सर्व नाशिकचे जे मेन सायकलिस्ट आहेत ते बेफाम अवघ्या 10-15 मिनिटांमध्ये गायब झाले होते. आणि सिग्नल जवळ मी, ज्ञानदेव आणि आमचे सहकारी सिग्नल जवळ थांबलो. सिग्नल चालू होईपर्यंत त्यांच्यात आमच्यात जे अंतर पडलं ते राईड कम्प्लीट होईपर्यंत पडलं. ते सायकलिस्ट आम्हाला परत भेटलेच नाही. सर्वांनी नियोजित वेळेपेक्षा कमी वेळेत राईड कम्प्लीट केली. त्यामुळं सोबतीला आम्ही आमचेच होतो, ज्ञानदेव, मी आणि श्रीरामपूर सायकलिंग क्लब. परंतु आम्ही मात्र पिछा सोडला नाही. राईड कम्प्लीट केली. पावसाला आम्ही सामोरे गेलो, आव्हानाला सामोरे गेलो, घाटाला सामोरे गेलो, कसारा असो, चांदवड असो. चेक पॉइंटला सुद्धा आम्हाला 3-4 किलोमीटर अंतरामध्ये मागे पुढे जावं लागलं. त्या ठिकाणी थोडंसं आम्हाला अंडरस्टँडिंग झालं आमचं, लोकेशनमुळे वगैरे अडचणी आल्या. परंतु मार्ग निघत गेला आणि पुढे पुढे मार्गक्रमण करत. असं पण म्हणता येईल की आपल्याला वाटतं की 200 आणि नंतर 300 एक 100 किलोमीटर, पण तसं नाही. 100 किलोमीटर सुरुवात होताना 100 किलोमीटर पण खूप म्हणजे परीक्षा घेणारीच असतात. 100चं जरी अंतर वाढलं तरी तो त्यावेळेला तेवढी मेहनत करूनच येतो जो आम्हाला ते जाणवलं, कारण की घाट 2 मिळाले आणि रस्त्यांची कामं चालू. शिवाय असं म्हणता पण आहे ना, तो जसं की आपले महाजन सरांनी त्यावेळेला भाकीत केलंच होतं की पाऊस जास्त होणार आहे. त्यावेळेचा तो प्रसंग पण आहे की जेव्हा आम्ही रिटर्न झालो, आमचं गुड लक असं की आम्ही राईड कम्प्लीट केली, पाऊस आला नाही. राईड कम्प्लीट झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर जो पाऊस सुरू झाला त्यावेळेला असं पण म्हणता येईल आपल्याला की इतका पाऊस होता की ती ढगफुटी होती. त्यावेळेला सिन्नरचा बस स्टॉप सुद्धा कोसळला होता. म्हणजे एवढा पाऊस होता काय, म्हणजे ती राईड आमची झाली. पण त्यानंतर हे पण कळालं की काही आपण प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. आणि त्यानंतर आम्ही आल्यानंतर ग्रुपमध्ये त्याचं डिस्कशन झालं आणि त्याच्यावरती म्हणजे आपल्याला मार्ग पण म्हणजे त्याच्यावरती पर्याय निघत गेले. म्हणजे 100 किलोमीटरच नाही, म्हणजे 200 आणि 300 याच्या 100चं जरी अंतर असलं तर मेहनत तेवढीच लागते. बरं, आता 2 घाटांपासून आपण 4 घाटांकडे जाऊ, की जी सगळ्यात चॅलेंजिंग, म्हणजे बाकीच्या रायडर्स नाही चॅलेंजिंग वाटली आणि तेवढी चॅलेंजिंग तुमच्या सगळ्यांसाठी होती जे गेले होते. आणि तरी पण तुम्ही ते आव्हान स्वीकारून पूर्ण केली. ती म्हणजे 400 किलोमीटरची BRM पुण्याची, जिथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा खंडाळ्याचा घाट, मग लोणावळ्याचा, त्यानंतर कात्रजचा आणि सर्वात शेवटी राहिला तो महाराष्ट्रातला एखादा सर्वात मोठा घाट खंबाटकीचा घाट. हे 4 पूर्ण करायचे आणि त्यात 27 तासापैकी 16 तास पावसातून राईड करायची. ते पण असा तो रेग्युलर भुरभुरवाला पाऊस नसून धो पडणारा पाऊस. तर हा अनुभव कसा होता? अनुभव खूप छान होता. जसं सांगायचं की पहाटे आपण निघतो आणि खंडाळ्यामध्ये धुकं असतं आणि धुक्यात तुम्हाला उतरायचंय. ज्याला आज घाबरून तर मी तर एक प्रॅक्टिस करून आलो, प्रॅक्टिस राहील. त्याच्यामुळे तो थोडासा अनुभव होता. आणि त्या सिपीला सर आपण सगळ्यात उशिरा पोहोचलो होता ना, आपलाच ग्रुप होता तो सगळ्यात शेवटचा होता. आम्ही 4 जणी श्रीरामपूर ग्रुपचे जे सगळ्यात शेवटी पहिल्या सिपीला पोहोचलो होतो. सर तुमचा अनुभव कसा? 400ची BRM 16 ऑगस्ट रोजी होती. 15 ऑगस्ट रोजी शाळेचं ध्वजारोहण होतं. त्यामुळं जवळपास दुपारी 2-3 वाजेपर्यंत शाळेतच होतो. आणि तिकडनं आल्यानंतर आमचा प्रवास सुरू होणार होता 6 तारखेच्या 400च्या BRM साठी. राईड सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 1-1.5 तासामध्येच मला वाटतं पठारेंची सायकल पंक्चर झाली होती. 1 तास झाला होता जास्तीत जास्त. हेमंत पठारेंची म्हणजे पाऊस चालू होता सगळ्यात. आणि पावसामध्ये पंक्चर कापड नाही, पंक्चर जागा आणि करण्यासाठी वगैरे. आणि सामोरे गेलो, पंक्चर वगैरे निघाला. आणि तिथून पुढे जे आम्ही पावसाला सामोरे गेलो तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 15-16 तास येथेच आम्ही आनंद घेतला पावसामध्ये. आम्हाला तो पाऊस नकोसा नाही वाटला. पण आम्ही प्रत्येक राईड साठी आम्हाला असं वाटलं की पाऊस पाहिजे. आता पावसाशिवाय मजा नाही. फायदे खूप झाले, एन्जॉय घेतला आम्ही त्यावेळेस. तिथून पुढचा जो
खंबाट पहिला आपण कुठला घाट क्रॉस केलं? पहिल्यांदा आपण लोणावळ्याच केलं होतं, त्याच्यानंतर मग कात्रजचं केलं. हो. पण एक प्रसंग तिथे पण एक सांगण्यासारखं बरोबर, की जो आम्ही खंडाळ्याचा घाट उतरल्यानंतर आणि उतरलो, पण त्याच्यानंतर जेव्हा रिटर्न येणं होतं, तो जो इलेव्हेशन म्हणजे जो चढ आहे तो पण एक चॅलेंजिंग होता, की जो तुम्हाला, आणि सगळ्यात महत्वाचं त्याच दिवशी गोकुळाष्टमी असल्यामुळं ट्रॅफिक होतं. पण एक म्हणजे आता त्यावेळेला मी पुढे निघून आलो होतो, पण मी एक एन्जॉय केला की ट्रॅफिक मध्ये सायकल सगळे थांबतात पण सायकल चालते, आणि तो ते पहिला अनुभव राहिला की सायकल पण थांबत नाही, चालत राहत. हा एक अनुभव सांगला. आणि सगळ्यात महत्वाचा एक अनुभव सांगेल, आपण जेव्हा दुसऱ्या सीपीला पोहोचलो, आपण पुण्यामध्ये रिटर्न आलो, म्हणजे आपण 200 कम्प्लीट केलं होतं, त्यावेळेला बघितलं तर इलेव्हेशन जे होतं ते निम्मच झालेलं होतं. मग प्रश्न पडला की आम्ही ज्या घाटाला घाबरले तो फक्त निम्माच होता, निम्मा आहे कुठं? तो सातारामध्ये आम्हाला कळालं की प्रत्येक याला इलेव्हेशन होतं, प्रत्येक जिथे जिथे म्हणजे ओव्हरब्रिज मिळणार आहे किंवा कुठे कुठे जाणार ते प्रत्येक याला थोडं थोडं इलेव्हेशन म्हणतात ते निम्म इलेव्हेशन त्या बाजूला होतं. हा सगळ्यात मोठा अनुभव राहिला की आम्ही इकडे दुसऱ्या सीपीलाच म्हटलं तरी घाट संपला, पण ऍक्च्युअली तसं नव्हतं, घाट सुरुवात होत होती. बर, आता 400च्या BRM-च्या वेळेस सुद्धा घाटांचा ज्यावेळेस 3-4 घाट क्रॉस करायचे आहेत अशी चर्चा ग्रुपमध्ये सुरू झाली, त्यावेळेस पुन्हा एकदा चॅलेंजला सामोरं जायचं की नाही हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस सुद्धा संकेत सरांनी पोस्ट टाकली होती की त्यांनी घाटामध्ये पावसामध्ये सायकल पंक्चर झालेली असताना त्यावेळी ते आव्हानाला कसे सामोरे गेले, हा मेसेज त्यांनी शेअर केला होता. तर ते सुद्धा आमच्यासाठी प्रेरणादायी होतं. आणि गप्पांच्या भागामध्ये त्यांनी कित्येक वेळा आपल्याशी ते बोलले की तुम्ही घाट सेक्शन जर चढले नाहीत, एलिव्हेशन जर क्रॉस केलं नाही तर तुमची प्रॅक्टिस कशी होणार, तुम्ही सामोरे कसे जाणार, हा अनुभव तुम्हाला कसा येणार, तुम्हाला पुढे मोठमोठी आव्हानं सामोरे जावं लागणार आहे. प्रत्येक वेळी एलिव्हेशन फ्लॅटच असेल, प्रत्येक वेळेस वातावरण किंवा क्लायमेट आपल्यासाठी अनुकूलच असेल असं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही घाट क्रॉस कराल त्यावेळेस तुम्हाला उताराची सुद्धा फायदा बेनिफिट तो पण घेता येईल. फक्त एलिव्हेशनचा विचार करता, पण ज्यावेळेस उतार लागतो त्यावेळेस फायदा जास्त पटीने मिळतो आणि तुम्ही खऱ्या अर्थाने रायडर तयार होता. तर तो मुद्दा मला पटला आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही मागचा पुढचा विचार नाही केला. जे सर सांगतायत ते नक्कीच त्यामध्ये तथ्य आहे आणि आम्ही आनंदाने सामोरे गेलो. 400ने आम्हाला आणखी एक गोष्ट शिकवली की आपण बघा घाट सुरू व्हायच्या आधी प्रॉपर आम्ही प्लॅन केला की खंबाटकी सुरू व्हायच्या आधी की आम्ही म्हणजे खंबाटकी घाट सुरू होण्यापेक्षा त्याच्या 1-2 किलोमीटर आपण थांबलो. तिथे थांबल्यानंतर आम्ही प्रॉपरली लवकर डायजेस्ट होईल असा नाश्ता केला आणि सोबत पाणी वगैरे जे पाहिजे ORS वगैरे एकदम प्रॉपरली घेतलं. त्याच्यामुळे तो घाट आपल्याला घाट असं वाटला नाही, म्हणजे जो आधी पुढे होता तो पाठीमागे राहिला आणि जे सगळ्याच्या सगळे घाटामध्ये कोणीही न थांबता निघून गेलो. तो म्हणजे हा एक म्हणजे एकेका प्रसंग म्हणजे एकेका इव्हेंटला एक शिकवण मिळत गेली आणि ती आम्ही फॉलो करत गेलो. म्हणजे प्रत्येक राईड ही एक नवीन अनुभव आणि नवीन शिकण्यासाठी प्रेरणा देत राहील. आणि बाकी सगळं म्हणजे नेहमी बोलणं व्हायचं पण ऍक्च्युअल अनुभव तिथे मिळाले जे असे इव्हेंट आम्ही गेले. 400 त्यातला एक होता. आणि जसा भाव केला तशी परिस्थिती आपल्याला अनुभवायला नाही मिळाली. म्हणजे कसं असतं हे पण सेक्शन घाट सेक्शन हे त्रास होईल पण आपल्याला क्लायमेटचा आनंद मिळाला. पावसामुळे हायड्रेशनचा प्रॉब्लेम निर्माण झाला नाही, ऊन नव्हतं, क्रॉस नव्हतं, त्यामुळे रायडर ती आनंदात होत गेली, एन्जॉय घेतला. आणि निसर्गाचं जे रूप होतं त्यावेळेस श्रावणातली परिस्थिती होती आणि पूर्ण खंडाळा घाट जो भरलेला होता, सगळीकडे धबधबे वगैरे जे कोसळणारे वातावरण होतं, धुकं होतं. त्या वातावरणात इतक्या उंचावर आम्ही राईड करत गेलो, न कळत गेलो, कळालं सुद्धा नाही. आणि ज्ञानदेवाने झगडत आघाडीवर होते, मी आणि पठारे आगे मागेत होतो, पण आनंद मिळाला आम्हाला त्यावेळेस. काहीतरी अगदी जन्नत पाहिल्यासारखं, किंबहुना पुन्हा एकदा त्या राईडला जावं आजही म्हटलं तर आम्ही काय करत जायला. म्हणजे इतका कॉन्फिडन्स आणि इतका आनंद मिळाला. आणि एलिव्हेशन ही गोष्ट आता
इतकी गांभीर्याची राहिली नाही आमच्यासाठी. भिसे सर, ट्रेकिंग आणि धावण्यामुळे नंतर झालेल्या इंजुरी नंतर पण तुम्ही सायकलिंग सुरू केलं आणि थेट SR पर्यंतचा टप्पा गाठला, हे कसं घडलं? तशी व्यायामाची मला अगदी सुरुवातीपासूनच आवड आहे. नोकरीला लागल्यानंतर नगरचा विशाल लावटे यांचा ट्रेक कॅम्प म्हणून जो ग्रुप आहे, सचिन भांडवळ, मी त्याला जॉईन झालो होतो. त्यांच्या समवेत माझे अनेक ट्रेक झाले. जवळपास 50-60 किल्ले आमचे ट्रेकिंग करून झाले असतील आतापर्यंत, किंवा माझे. आणि सांगायला आनंद वाटतो की अशा खंडातली 2 नंबरची दरी जी आहे सर्वात मोठी, ती पूर्ण 24 जणांनी आम्ही क्रॉस केली होती. आणि सायकलिंग ग्रुपला आपल्या जॉईन झाल्यानंतर लोकमत मॅरेथॉन केल्यानंतर रनिंग चालू झाली आणि सायकलिंग पण चालू झाली. रनिंगचे इव्हेंट 2-3 झाल्यानंतर सातारा मॅरेथॉनची तयारी होती, ब्रह्मगिरीची तयारी होती. आणि त्यावेळेस निमगाव येथील दुधेश्वर ट्रेक्स रनिंग साठी, निमगाव येथील दुधेश्वर या ठिकाणी रनिंगची प्रॅक्टिस साठी आम्ही गेलो असताना पाय इंजर्ड झाला, थोडासा लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला. आणि त्यावेळेस मला काही कालावधीसाठी रनिंग थांबवावी लागली. त्यावेळेस सरांनी मला फिजिओचा सल्ला दिला, ती ट्रीटमेंट पण मी घेतली. आणि रनिंग चा फोकस डायव्हर्ट करून सायकलिंग वर मी फोकस केला, कारण सायकलिंगने मला त्रास होत नव्हता. आणि त्यावेळेस मग जितकी शक्य होईल तितकी सायकलिंगने केली, अनेक चॅलेंज स्वीकारले छोटे मोठे. आणि त्यातनं प्रॅक्टिस घडत गेली, पाय कव्हर होत गेला. आणि त्यामुळे मग सरांच्या मार्गदर्शनाने, सर्व सवंगड्यांच्या सोबतीने माणूस दुखणं विसरून जातो. आणि 200ची राईड झाली, 300ची राईड झाली, 400ची राईड झाली, आणि म्हणता म्हणता 600ची राईड सुद्धा अवघ्या 4 महिने आणि 11 दिवसामध्ये या 4 राईड पूर्ण होऊन SR झालो. त्याची जिद्द पण म्हणता येईल सर. जेव्हा मी 300 केले, म्हणजे 200चा आमचा पहिला अनुभव होता आणि BRM सोबत होती, आणि 300 जेव्हा मी सोबत गेलो त्यांची थोडी जिद्द पण म्हणावी लागली. की त्यांनी काय केलं, त्यावेळेला त्यात बोलून दाखवले. त्यांची ट्रीटमेंट चालू होती पुण्याला, पण ते म्हटले की काही असो, पण आपण सोबत काही जरी झालं तरी SR आपण कम्प्लीट करणार आहोत. म्हणजे तोपर्यंत मी सायकलिंग थांबवणार नाही, ही त्यांनी जिद्द ठरवली होती. म्हणजे मला कदाचित वाटतं ते पण एक गोष्ट असेल की जिथे तुम्हाला थोडी सपोर्टिव्ह पण असू शकते. बर ज्ञानदेव, आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की सगळ्यांना तुझं पहिलं प्रेम सायकल माहिती आहे. एक 3x7 म्हणजे 21 गिअर असलेली साधी हायब्रिड सायकल, आणि त्यावर सगळे BRM पूर्ण करणे, SR होणे, आणि त्यानंतर चेन्नईमध्ये ती सायकल घेऊन जाऊन तिथे जोडून 1200 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करायचा प्रयत्न करणे, हे कसं शक्य झालं? हे शक्य कसं झालं जर म्हणलं तर याच्या पूर्ण श्रेय या ग्रुपला राहणार. जो हा क्लब आहे, ह्या जसं सरांनी सांगितलं आपण 200 केलं, तर आम्ही राईड केली पण जागले सगळे. आणि हे आम्हाला प्रत्येक केलं त्यांनी विचारलं की कुठे काय, काही कोणाला प्रॉब्लेम आहे का, काही अडचण असेल तर सोबत राहा, कोण कुठपर्यंत, याचं लेखाजोखा सुद्धा ग्रुपने ठेवला. म्हणजे यांची म्हणजे आम्ही जरी रोडवर असलो तर ऍक्च्युअली झोपा सगळ्यांचे उडालेले होते. हा अनुभव आम्हाला 300ला सुद्धा आला. आणि योग असं म्हणा की जो 400चा जो झाला 16 तासाचा पावसाचा, आणि याच्यामध्ये जे घाट मिळाले, म्हणजे उदाहरण घ्यायचं तर मी स्वतः पर्सनली लोणावळा खंडाचा जो घाट याला घाबरलो होतो, तो एकदम जागेवर आहे असा अनुभव होता. म्हणून जसं सरांनी सांगितलं की मी ऑलरेडी तिथे एक दिवस आधी जाऊन मी तिथे राईड करून आलो होतो, 1 आठवडा आधी, की बाबा हा घाट आपल्याला शक्य आहे की नाही. आणि त्याच्यात तू म्हणलं ते 7x3 3x7 म्हणजे 21 हा पाडा बेचा जो पाडा आहे तो त्या सायकलने जर शिकवलं तर तिथं मला तोपर्यंत एवढा अनुभव नव्हता, पण तो चढून येऊ शकतो हा कॉन्फिडन्स आला. आणि जसं म्हणतो तू की आता उल्लेख केला की चेन्नईचं काय झालं, तो घाटच 55 किलोमीटरचा मिळाला. फक्त एकच गोष्ट होती की मला हायब्रिड आणि रोड बाईक याचा डिफरन्स नव्हता, जो आज मला माहिती. म्हणजे कालच्या दिवसात आणि आजच्या दिवसात हा फरक आहे.
तो डिफरन्स माहीत नसल्यामुळे मला फक्त असं वाटत होतं की आपण किती प्रयत्न करतो याच्यावरती ते चालतं. म्हणजे थोडक्यात त्याला जिद्द म्हणते. जसं सरांचे 600 करायची जिद्द होती तशी माझी जिद्द होती की आपण किती लांब पल्ला करू शकतो. कदाचित ही जिद्द फक्त तिथपर्यंत घेऊन गेली. त्याच्यामुळे 55 किलोमीटरचा घाट होता की 1200 किलोमीटर आहे आणि 1200 किलोमीटर खर्च असतात किती किंवा काय, किंवा 600चा पण एक अनुभव होऊ शकतो की पाऊस होता, सगळे क्विट करत चालले होते आणि म्हणजे इव्हन मी त्यांचे ते कोणतरी समोर दिसतोय आणि आपल्याला तिथपर्यंत जायचंय, म्हणजे आपल्याला फक्त तिथपर्यंतच जायचंय ह्या हिशोबाने केलेलं ह्या राईड. तिथे याचा विचार नाही केला की अंतर किती. मग एक उदाहरण घेता येईल की जेव्हा मांजरसुंब्याचा घाट काय आहे 600ला सर सोबत येणार होते, ते त्यांना नेमकी थेरपी पंढरपूर करून आलो होतो सर आणि 8 दिवसांनी आपल्याला तिकडे जायचं होतं. हो, त्यावेळेला आम्ही 400 थोडस रिकव्हरीची गरज आहे आणि थेरपीची पण वेळ होती. मला थेरपीसाठी पण जायचं होतं म्हणून मी म्हटलं होतं, पण तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. हो, हा रजिस्ट्रेशन केलं होतं, म्हटलं मग फिरून येता येईल. पण त्यावेळेला पण सर मला असं म्हणता येईल की आज मला माहिती की रोड बाईकवरचा आणि हायब्रिडवरचा फरक आहे, पण त्यावेळेला तुम्हाला माहित नव्हतं. जसं म्हणतात ना, अज्ञानात सुख असतं. मे बी ती गोष्ट तिथं असेल आणि जिद्द असेल. जिद्द ही एक गोष्ट येते की जी मी तिथपर्यंत ओढत नाही. आणि ग्रुप राहिला की प्रत्येक अडचणीला म्हणजे जरी मला प्रॉब्लेम आला, समजा माझे ते 7x3x7 जे असेल, पण त्यावेळेला जर काय अडचण आली तर ग्रुप आहे. म्हणजे थोडक्यात जे सांगितलं की प्रत्येक वेळेला प्रत्येक जण कोणता ना कोणतं मोरल सपोर्ट देत राहिला. आणि मांजरसुंबा काय हे मला माहित नव्हतं, ज्यांना माहित होतं त्यांनी थांबून घेतलं. तसंच तिकडे चेन्नईला पण भाषा काय आहे आणि भाषेने काय प्रॉब्लेम येणार आहेत कम्युनिकेशन हे तेव्हा माहित नव्हते. घाट 55 किलोमीटरचं हे तुमच्याकडून नंतर माहित झालं, पण तेव्हा मला माहित नव्हतं. म्हणजे ह्या गोष्टी आहेत, पण तिथे जिद्द मला वाटतं कामी आली असेल. आणि हे सगळं करताना म्हणजे अर्थ हाच होतो या सगळ्यातून की जिद्द असेल तर 3x7 असो नाही तर सिंगल गिअर असो, माणूस काही अचीव करू शकतो. म्हणजे याच्यात मला बीसी सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट घेतो. ज्ञानदेवचा एक मुद्दा मला खूप आवडला, अज्ञानात सुख असतं. पुढच्या गोष्टी काय काय आहेत त्या जाणून घेण्याऐवजी आपण मेंटॅलिटी जर ठेवली की आपल्याला आव्हानाला समोर जायचंय, आपण ही गोष्ट करणारच आहोत आणि एकदा आपण मैदानात उतरलो की ती गोष्ट होते. अगोदर आपण भाऊ केला, डिस्कस केलं, चर्चा केली, थोडस मंडळ मधलं तर इव्हेंटला थोडीशी अडचण येऊ शकते. पण एकदा आपण त्यात उतरलो, येणे हवं कंडिशन आपल्याला करायचं आहे ते होतं, माइंड सेट झालं की तो इश्यू सुटतो. आणि या 4 इव्हेंटला आपल्याला तोच अनुभव आला. आणि एक अनुभव मला शेअर करण्यासारखा वाटतो. तो अनुभव खरोखर मी म्हणतो सायकलिंग मध्ये टर्निंग पॉइंट आहे, जरी तो छोटाच आहे. आणि तो गुड लक माझा असं आहे की तो यांच्याकडूनच भेटलेला आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. जेव्हा आपण जानेवारीचा इव्हेंट केला सायक्लोथॉनचा, तेव्हाच मी सायकल बाहेर काढली होती 12 वर्षानंतर. आणि सायकल सर घेऊन गेल्यानंतर मला वाटतं मी तिकडनं येऊन तो कम्प्लीट केला. 50 किलोमीटरचाच होता अवघा तो. पण आल्यानंतर जेव्हा चर्चा चालू होता तर सरांच्या मॅडम पण होतं सोबत. आणि त्यावेळेला मात्र वेगळं होतं. यांच्याकडं तुमची रोड बाईक होती, नाही तुमच्याकडे रोड बाईक होती आणि मॅडमकडे सिंगल गिअर म्हणजे आपली रेग्युलर सायकल असं काहीतरी होतं वाटतं की मी ऐकणं झालं. तर मग सरांचं बोलणं चाललं होतं की मी विचार केला की मी घाट चढतोय आता, माझे जेवढे हाल होतात तर ती बिचारी मागून कशी येत असेल, हा सरांचं बोलण्याचा तो विषय होता. तेव्हा मग सर बोलले की मॅडमने मला सांगितलं की मी तो विचार नाही केला की पुढे घाट आहे. मी हा विचार केला की मला ते पॅडल मारायचंय, जसं संकेत सांगते की पॅडलिंग. बस मला वाटतं मी हे सगळं करताना ही गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवली की मॅडमनी साध्या सायकलवरती त्यावेळेला तो घाट चढून गेले. जो पण मी पण तेव्हा नुकताच नवीन होतो, गिअरची काही आयडिया नव्हती. आणि हा अनुभव दरवेळेला माझ्या लक्षात राहील. त्यांचं सगळ्यांचाच फर्स्ट इव्हेंट होता असं म्हणायला काही हरकत नाही की तुम्ही फक्त कीप पॅडलिंग आणि पुढचं बघू नका, चालत राहा. जी ही एक मोरल सपोर्ट देणारी घटना होती. बर, आता सिंगल गिअरचा विषय निघाला त्याच्यामुळे मी बीसे सरांकडे येतो की बीसे सरांची आवडीची त्यांची राम प्यारी म्हणजे ॲटलसची 29 इंची हिरोची 29 इंची सॉरी माफ करा, हिरोची 29 इंची आपली जुन्या पद्धतीची जी सायकल आहे त्या सायकलवर जाऊन पुणे सायक्लोथॉनमध्ये 4 तास 10 मिनिटात 100 किलोमीटर पार करणे. आणि त्यासाठी तुम्हाला स्वतः IPS श्री कृष्ण प्रकाशजी यांनी शाबासकी दिली होती.
तर त्या सायकलचा प्रवास तुमचा स्कॉट पर्यंत जो आलेला आहे, त्या सायकलचा अनुभव कसा आणि आता तुमची जी स्कॉटची सायकल आहे हिचा अनुभव कसा? सिंगल गिअरची माझी जी जुनी सायकल आहे तिचं नामकरण राम प्यारे म्हणून आपले गुरुवर हे संकेत सरांनीच केलेलं आहे. नोकरीमध्ये असल्यापासून ती सायकल मी आजपर्यंत वापरतो. त्यामुळं तिच्याशी अशी जवळची नाळ जुळलेली ती सायकल सोडूशी नाही वाटत. म्हणून कित्येक राईड मी त्या सायकल वरच केल्या. परंतु जसा अनुभव येत गेला, जसजशी अंतराची मर्यादा वाढली, स्पीडची मर्यादा वाढली, अपेक्षा वाढल्या आणि गुरुजनांचं म्हणा, संकेत सर असतील, सर्व सहकारी असतील, यांचा सल्ला मिळत गेला की रोड बाईकची गरज आहे. त्यानंतर मग मी रोड बाईककडे वळलो. पण प्रत्यक्षात तो जो अनुभव आहे, ती जी ऐतिहासिक अविस्मरणीय बाब माझ्यासाठी ठरली पुन्हा सायक्लोथॉनची, ती मला खूप प्रसिद्धी देऊन गेली. कारण त्यावेळेस पहाटे 5-5:30च्या सुमारास राईड चालू असताना आदरणीय कृष्ण प्रकाशजी यांनी मला ओव्हरटेक करताना माझं स्पीड बघून, माझी काय बॉडी लँग्वेज म्हणा काय बघून त्यांना ते भावलं आणि त्यांनी मला ती शाबासकी दिली किंवा तुम्हारे मसल बहुत मजबूत है, आप आर्मी में हो क्या, अशा कमेंट दिल्या आणि मला ते सुखावलं. तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की सर माझी राईड कम्प्लीट झाली, तुमच्यासारखे मोठे हस्तीने शब्द माझ्यासाठी वापरले, मी जिंकलो, माझ्यासाठी यापेक्षा मोठं बक्षीस काय असू शकतं. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की माझं स्पीड आणखी वाढलं. त्या स्पीड वाढण्यामागे सरांचा सुद्धा नक्कीच इन्स्पायरचा मुद्दा आहेच. त्यामुळे साधारणतः 24-25 पर्यंत स्पीड गेला आणि त्या राईडमुळं मी पॉप्युलर झालो माध्यमाच्या माध्यमातून, ग्रुपच्या माध्यमातून आणि श्रीरामपूर सायकलिंग करणे एक उंचावर नेऊन ठेवलं. त्यामध्ये सर्व आपले मेंबर जे आहेत त्यांची सुद्धा मोलाची साथ मिळाली. जवळपास 50 मेंबर्स आपण त्यावेळेस राईडसाठी सहभागी झालो होते श्रीरामपूर सायकलिंगचे. ही पण अभिमानाची बाब आहे. त्यानंतर मग भंडारदरा राईड असेल, शिवनेरी राईड असेल, या राईडच्या निमित्ताने पण गिअरच्या सायकलची गरज भासली आणि भंडारदरा राईडचा तर अनुभव नक्कीच आहे. ज्यावेळेस राजूरच्या पुढे गेल्यानंतर मेन घाटाचा प्रश्न येतो त्यावेळेस माझी रामपेरी जी ती थबकली आणि मला थांबावं लागलं त्या ठिकाणी. अक्षरशः मी उतरूनच घेतलं आणि त्यावेळेस विनायक शिंदे सरांची बाईक गिअर सायकल सोबत होती आणि ती मला पहिल्यांदा चालवायला मिळाली आणि तिथून पुढचं अंतर जे आहे ते मी त्या सायकलवरती केलं आणि तेव्हा मला गिअर बाईकचं महत्व कळलं, इलेव्हेशन साठी, प्रॅक्टिस साठी, स्पीड साठी वगैरे. आणि नंतर मग शिवनेरीचा प्रश्न आला. ज्यावेळेस शिवनेरीला जायचं होतं त्यावेळेस तर सरांनी शुद्ध भाषेत सांगितलं, संकेत सरांनी, गिअर बाईक असेल तर शिवनेरी जायचं, नाही तर यायचं नाही. आणि त्यांचा निर्णय किंवा त्यांनी सांगितलेली बाब, त्यामुळे रोड बाईक पण माझी झाली आणि तिथून मग प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मग प्रॅक्टिस वाढत गेली आणि ती सायकल सुद्धा खूप जवळपास आता 13,000 किलोमीटर आजच्या मी त्याला 295 राईड्स माझ्या होत आलेले आहेत आणि आजच्या दिवशी 13,000चा टप्पा माझा पार पडलेला आहे. त्यामध्ये स्कॉटची जी माझी सायकल आहे, जिला रशियन म्हणून आमचे मित्र विनायक शिंदे सरांनी तिचं नामकरण केलेलं आहे, तर तो अनुभव सुद्धा आता चांगलाच आहे. आणि पुन्हा आता नवीन काहीतरी क्षितिज खुणावताच आहे, कारण हा प्रवास न थांबणार आहे तो आम्हा सर्वांसाठी आणि असाच असावा नवीन रायडर्ससाठी सुद्धा. त्यांनी सुद्धा आमच्या प्रवासात सहभागी व्हावं. ज्ञानदेव,
शाळेची नोकरी, ग्रामीण पार्श्वभूमी, त्याच्यानंतर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर, हे सगळं करून एवढ्या मोठ्या मोठ्या राईड्स करायला कसं जमतं? खरं जर सांगायचं तर हे खरोखरच चॅलेंज आहे. कारण की सायकलिंग म्हणजे आता वय इतकं झाले की माझ्या मुलांनी सायकल खेळावी आणि मी त्यांना शिकवावं असं सगळ्यांचं मत आलं. पण इथे एक जाणवलं की पहिल्यांदा आपल्याला कळालं की आपण थोडंसं तरी पुढे जाऊ शकतो. म्हणजे 200 कंप्लीट केलं, 200 नंतरही 300, जर 100चं चॅलेंज म्हटलं ते झालं. त्यानंतर 400, जिथं पाऊस होता, निसर्ग तर बघायलाच मिळाला, पण हे पण होतं. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो हे आजमावं वाटतंच. मग ते आजमावण्याचा हा काळ आहे असं मला वाटलं. आणि आब नाही तो कमी नाही, म्हणून आपण एकदा तो ट्राय केला पाहिजे. म्हणजे कुठपर्यंत अपयश येतं आपल्याला हे नंतरच, पण कोणत्या जोपर्यंत आपण तिथे पोहोचत नाही तोपर्यंत आपण सांगू नाही शकत की माझ्यासाठीच. म्हणून ही गोष्ट होती, वेळ काढायचा. वेळ कसा काढायचा तर मग सकाळी शाळेत जायचंय, सकाळी लवकर उठा थोडंसं आणि लवकर एक राईड करून या जी 20-25 होईल. पण ती जे आपण म्हणतो की BRM साठी होत नव्हती. हे लोकल ग्रुपचं आमचं ग्रुप येणार आणि आम्ही जाणार, फिटनेस होत होतं. आणि आरोग्याचे जे काही चांगल्या धडे किंवा इथे गिअरिंग पण शिकलो आम्ही. कसं नुसतं फिटनेस नाही म्हणते ना, ऍक्च्युअली टेक्निकल काही गोष्टी ज्या सहकार्यामुळे इथे समजल्या. एप्रिल नंतर त्या गोष्टी आल्या की गिअरिंग कोणती पाहिजे, इलेव्हेशनला काय पाहिजे, हायड्रेशन ही गोष्ट आहे, ज्यात ORS पाहिजे, तुमचे क्रॅम्प्स येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे. हे आमचे 20-20 किलोमीटरचे म्हणजे आम्ही असं म्हणतो की हे 1-1 तासाचे आमचे क्लासेस होते या सगळ्या लॉंग राईडचे. आणि जर तू म्हणशील की तू वेळ कसा काढला तर थोडं घरी म्हणतो आपण मनधरणी करावी लागली आणि थोडंसं आपल्याला पण थोडी डेअरिंग करावी लागली. पण हे डेअरिंग केल्यानंतरच कळालं की आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि आपण नक्की कुठे थांबलं पाहिजे, ह्या गोष्टी याच्यातून कळाल्या. बर, वयाचा मुद्दा तू काढला. आता वयावरून मला घ्यायचंय की ओळखू शकणार नाही, पण BC सरांचं वय 50 क्रॉस केलेली त्यांनी. किती आता? 54 कम्प्लीट होईल. 54 कम्प्लीट होईल म्हणजे 55 चालू होईल आता त्यांना. पण त्यांना जी कमेंट भेटली होती ना त्याला ऍग्री करेल की तुम्ही आर्मीतले तर नाही. हा, म्हणजे 50-55 वय होत असताना एवढी मोठी BRM ची सगळी सिरीज कम्प्लीट करून SR कम्प्लीट होणार, हे तुम्हाला या वयात कसं जमतंय जे काही काहींना तुमच्या अर्ध्या वयात जमत नाही. सरांची जिद्द इथे येते की मला करायचंय. सुरुवातीपासूनच व्यायामाची जर आवड असेल, सकाळी लवकर उठण्याची आवड असेल, ग्राउंडवर जाण्याची आवड असेल तर मग हा विषय अतिशय सोपा होऊन जातो. जो व्यायाम प्रिय आहे, ग्राउंड प्रिय आहे, त्याला वय आडवं येत नाही. तो कायम फ्रेश असतो. घरून सपोर्ट असेल, मिसेसचा सपोर्ट असेल, पूर्ण एक्सरसाइज होईपर्यंत, ग्राउंड ऍक्टिव्हिटी होईपर्यंत आपल्याला जर फोन येत नसेल, कुठली जबाबदारी आपल्याकडनं अपेक्षित केली जात नसेल तर मग आणखी दुधात साखर. त्यामुळं हे होत गेलं. आणि एक शालेय जीवनामध्ये फुटबॉल खेळल्यामुळं, बास्केटबॉल खेळल्यामुळं, हॉकी खेळल्यामुळं, कायम इव्हेंटशी रिलेटेड असल्यामुळं शरीर बऱ्यापैकी तंदुरुस्त राहिलं. आणि मैदानाशी नाळ जुळल्यामुळं आपण वयाने वाढत आहोत याची मला आज मी तिला पण जाणीव. बरोबर, त्यांच्याकडे जेव्हा तुम्ही 50 आणि 54चा विषय काढता त्यावेळेस मला थोडस म्हणजे मी ऍक्सेप्ट करत नाही. तरी ते आजही मला अगदी तरुण मित्रमंडळी सारखंच माझं ग्रीन आहे. आजही मला तसं वाटत नाही की अगदी पाहायचं आता फक्त काही शरीराने साथ जर दिले नाही तर अडचण येईल, पण मन मात्र जर खंबीर असेल तर वय ही गोष्ट मायने नाही राहत. कधीच नाही. कारण की मी यांच्यावर जेवढ्या राईड केलं मला दरवेळेला सरांच्या पाठी कॉम्पिट करावं लागलेले. सरांचं स्पीड जे म्हणले ना त्यांना एकदा शब्दास कमी झालं नाही, ती गोष्ट मी पण मान्य करेन की जे 300च्या वेळेला सुद्धा घाट म्हणजे सर पहिली. आणि
कधीच असं म्हणजे तुम्ही खरं मी पण मान्य करेल तुम्ही म्हणजे तेवढं तगडे बनवलेले म्हणजे सायकलिंगचे किंवा तुमच्या रनिंगचे याचे फायदे असतील आणि कायम पॉझिटिव्ह जर राहिलं तर आपण म्हातारा नाही होऊ शकत. राईडला आपण जरी पडलो बाबा 50ची राईड करायची 50ची झाल्याशिवाय घरी यायचं नाही किंवा 40-45 पर्यंत गेलो 50 कम्प्लीट करायचे त्याशिवाय यायचं नाही. 10, 15, 17, 18च्या पुढे गेलो 25 कम्प्लीट करायचे यायचं नाही. असा ठोकता जर असेल तर तुम्ही म्हातारे नाही होऊ शकणार. तुम्ही लढणार मग 70-80 आले 100 पर्यंत जायचं मग 20 किलोमीटर साठी शतक कशाला लोकवायचं. अशी जर थीम ठेवली तर मग मला वाटतं की आपण तंदुरुस्त राहण्यासाठी नक्कीच आपल्याला त्याचा बेनिफिट भेटेल. सायकलची जशी आपली नाज होईल तशी मग फिटनेसची पण मग सायकल आपण प्रेम दिलं तर सायकल आपल्याला फिटनेस देते आणि नकळत ह्या गोष्टी घडतात. मग त्याला रनिंग असेल ट्रेकिंग असेल ट्रेकिंगचा तर येथेच आनंद घेतलेला आहे. अगदी 2-2, 3-3 किल्ले आम्ही दिवसभरात क्रॉस केले सर. म्हणजे अगदी राजगड सुद्धा रात्री 2ला सुरुवात केलेली आम्ही संध्याकाळी 7 वाजता. रात्री 2 ते पूर्ण दिवस संध्याकाळी 7 पर्यंत आम्ही राजगड फिरत होतो. त्यानंतर सांदन व्हॅली सुद्धा पहाटे 4-5ला सुरुवात केली आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांदन व्हॅली झाली होती आमची. म्हणजे जो ऑपोजिट ट्रॅक आहे जनरली आपण गड चढतो परंतु हे व्हॅलीत उतरावं लागतं डीपली उतरावं लागतं आणि नदीच्या प्रवाहाबरोबर तिथे ट्रेक संपतो हाफ ट्रॅक संपतो आणि नंतर आपल्याला वरती चढत पुन्हा सपाट पृष्ठभागावर जावं लागतं. म्हणजे ते एक थ्रिल आहे. तर हे सगळी आव्हानं जर आपण सामोरे गेलो तर प्रवास सोपा होत जातो आणि म्हातारपणाची चाव लागत नाही. आणि आपल्या समोर किती आदर्श आहेत. जर स्ट्रावल आपण बघितलं तर किती मोठमोठी मंडळी आहे ज्यांची भाषा आपल्याला कळत नाही. ते युक्रेनचे असो ब्राझीलचे असो अमेरिकेचे असो कुठले पॅरिसचे असो आपल्याला त्यांचं पोस्ट कळत नाही पण किलोमीटर कळतं त्यांचा स्पेस कळतो त्यांचा व्याट कळतो. आणि कमी कालावधीत ही माणसं इतकी भयान कशी आहेत फोटोवरून वगैरे आपल्याला अंदाज येतो. किंवा आपले गिरी सर घ्या सिनियर माणूस आहे नुकतेच त्यांनी आता 4-5 दिवसापूर्वी 1 लाख किलोमीटर पूर्ण केले. 60 ओलांडलेला माणूस आहे. मग हे माणसं जर म्हातारी होऊ इच्छित नाहीच आहेत ते तर मग आपण का मागे राहावं आपण गाड्यात मागावं आपण पण जगता घेऊन लढणे का. यातनं तुमच्यापेक्षा अर्ध्या वय असलेल्या तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही की जे अटेम्प्ट पण करत नाहीयेत. त्यांनी जिद्द ठेवली पाहिजे पहिली गोष्ट. आणि स्वतःसाठी आपल्याला करायचंय. जेव्हा आपण स्वतःसाठी विचार करू सायकल थोड्या वेळ बाजूला ठेवली इव्हेंट भरपूर आहे तुम्ही काही करा स्वतःसाठी. एक आरोग्य म्हणून शरीर म्हणून एक आपल्याला जास्त दिवस जगायचंय जग खूप बघायचंय खूप आपल्यासाठी जग मोठं आहे आणि वेळ थोडा आहे. यासाठी जितकं आपल्याला तंदुरुस्त राहील असा ऍटिट्यूड जर ठेवला तर मला वाटत नाही कोणी झोपेल बिछाण्यामध्ये 7-8 वाजेपर्यंत. तो बिछाणा सोडेल लवकर. आणि बरं आता ज्ञानदेव 1200 किलोमीटरची जी आपली LRM राईड होती ही अटेम्प्ट केली पूर्ण केली पण वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. तर यातून काय धडा शिकायला मिळाला. सर मी खरं सांगेन आणि इथं बोलायला काय हरकत नाही की 1200 वेळेत कंप्लीट झाली नाही हा विषय नव्हता इथे. कारण की जर जेव्हा आपण अंतर बघतोय ऍक्च्युली 1200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कंप्लीट केलेले 90 तासाच्या आधी केलेले त्याच्यामध्ये फक्त 61 तास हा मूव्हिंग जो उरलेला काळ आहे ना याच्यामध्ये उन्हाळा मिळाला पावसाळा मिळाला हिवाळा मिळाला डोंगर मिळाला दऱ्या सुद्धा मिळाल्या इव्हन वाळवंट मिळालं समुद्र मिळाला किनारपट्टीचा वारा मिळाला जो परतीच्या याच्यातला इथं मी तुम्हाला म्हणजे मी एकच म्हटलं होतं की मला असं वाटलं होतं की मी डबक्यातून बाहेर निघालो पण रिअल आहे काहींचं म्हणणं आलं की तू बाबा समुद्रातून बाहेर निघालास. पण मग त्या समुद्रातून बाहेर त्यांना अनुभव खूप मिळाले आणि जे 1200 म्हणतो ना ह्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या मिळाल्या. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला तुमची झोप स्किप होतं तिथे आणि तिथे एक चॅलेंज होतं भाषा दुसरं होतं खाणं. इकडे आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळतं तिथे ते मिळत नव्हतं आणि अशा वेळेला आपल्याला तिथे ठरवावं लागतं की आपण आता याच्यातलं आहे अवेलेबल म्हणजे आहे त्या परिस्थितीत तुम्ही काय घेऊ शकता
आणि त्याच्यावरती तुमची एनर्जी कशी ठेवू शकता. जसं सरांनी सांगितलं होतं की भाऊ पहिल्या दिवशी तुझ्याकडे एनर्जी राहील, दुसऱ्या दिवशी राहील, पण दुसऱ्या दिवशी नंतर जी बॅटरी डाऊन व्हायला सुरुवात होईल तर तू चौथ्या दिवसापर्यंत तुझ्यात काहीच राहणार. पण त्यावेळेला जेव्हा आपण ऍक्च्युअल परिस्थिती म्हणजे जुळत घेतो थोडंसं, तेव्हा बऱ्याच गोष्टी शक्य होतात. इथं थोडा संयम लागतो, जिद्द पण लागते. आता उदाहरण सांगतो की 1200चा जो मुद्दा आहे ना, तो कम्प्लिशनचा, तो मुद्दा कधी कम्प्लिशनचा नव्हताच. हा मुद्दा पहिल्यांदा होता की आपण आपली जिद्द कुठपर्यंत नेऊ शकतो. खुद को कर बुलंद इतना, ते पुढचं बोलणार नाही, कारण की तिथे कुठे थांबायचं हे आपण ठरवायचंय. की पर खुदा बंदिश त्याची रजा काय नाही, आपण थांबू की त्याला पण नाही विचारायला लागलं पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुठे थांबलो पाहिजे. 1200चा हा अनुभव माझा तो. आणि तिथे हे पण कळालं की नुसतं शरीराशी नाही, तुम्ही जेव्हा मनाशी खंबीर पाहिजे, मनाने पण खंबीर असूनही नाही तर बरंच असं पण एक अनुभव आला की तिथे बऱ्याचशांना काय होतं, इल्युजन होतं. तिसऱ्या 2 नाईट नंतर तर होतच. अशा वेळेला तुम्हाला म्हणजे खंबीर राहण्यापेक्षा असं म्हणता येईल मला की तुम्हाला त्या टायमामध्ये ते ऍडजस्ट करता आलं पाहिजे. शेवटीचा जो पाऊस होता त्यावेळेला मला 2006च्या मुंबईला जो पूर आला होता याची आठवण झाली आणि काही घटनांची पण आठवण झाली. डॉक्टरांची घटना होती. आणि मग त्यावेळेला मला चेन्नईमध्ये पण पॉंडिचेरीच्या पुढे होतं त्यावेळेला, असं म्हण की 10 ते 15 किलोमीटरचं अंतर असेल जास्तीत जास्त. पण अशा वेळेला कसं एक ग्रुपचं टेन्शन, म्हणजे आमच्या ग्रुपने आम्हाला दरवेळेला तेवढं साथ दिलेली. यावेळेला ही प्रत्येक जण, म्हणजे मी एकटा जरी राईड करत असेल तरी त्या अख्खा ग्रुप जागा होता आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे होत्या. अशा वेळेला एक बर्डन पण असतं. आणि एक जेन्युअनली मी सांगतो की लाईफमध्ये पण अशा घटना घडतात. 1200 माझ्यासाठी इतकं महत्वाचं काय आहे तर मी त्याचं कारण हे सांगतो. यावेळेला मला खूप विचार करावा लागला की माझ्या घरच्यांनी पण त्यावेळेला, तू जर मला म्हणलंस की वेळ कसा काढला किंवा लॉंग रूट कसं केलं, तर त्यावेळेला मी काय केलं होतं, घरच्यांना नव्हतं सांगितलं. मी फक्त घरी माझ्या वाईफशी बोललो होतो आणि दुसऱ्या दिवशी तिकीट कन्फर्म झालं, निघून गेलो होतो. पण जेव्हा माझे 150 किलोमीटर राहिले होते त्यावेळेला घरचे मामा आई सगळे इथे येऊन बसले होते. यावेळेला यांचं बर्डन होतं. मी त्यावेळेला विचार केला की समजा मी आता कम्प्लीट पण करेन, स्पीड पण मी घरी जाऊन काय सांगणार आहे. मी कम्प्लीट केलं, माझ्याशी झालं, त्यांना कोणाला सांगितलं नाही, ग्रुपचं टेन्शन आहे. मग मी एक विचार केला की या म्हणजे 1200 किंवा ह्या लॉंग रूटला जसं आपण 12 वर्षाचं तप म्हणतो ना, एका दृष्टीने याच्याकडे पाहायला पाहिजे तसं. कारण की इथे मला खूप प्रश्नांची उत्तर मिळाली, खूप प्रश्न आले. तुम्ही एकटा असतात आणि त्यावेळेला वेळ असतो, तुम्ही आणि तुमचा वेळ आणि आलेले प्रश्न याचे सोल्युशन तुम्ही शोधता आणि ते तुम्ही बायस नाही होत, तर तुम्ही स्ट्रॉंगली त्याच्यावरती डिसिजन घेता. हा माझ्यासाठी हा डिसिजन घेण्याची वेळ होती. तुला यश पाहिजे, तुला अपयश पचवता पण आलं पाहिजे याच्यातली, आणि की तुला दुसऱ्यांच्या अपेक्षा का तुला काहीतरी प्रूव्ह करायचं म्हणून तुला पुढे जायचंय, कोणत्या वेळेला तुला थांबायचंय, त्या प्रश्नांची उत्तर मला तिथे मिळाली. आणि त्यावेळेला मला एक चांगला डिसिजन वाटला की यावेळेला आपण अपयश पचायला शिकायचं. नुसतं अपयशच नाही तर कधी पण म्हणजे आपण जे म्हणतो आम्ही शिक्षण क्षेत्रात आहोत, पालकांच्या अपेक्षा असतात मुलांकडे. त्यावेळेला समजा मी एक विद्यार्थी आहे आणि अशा वेळेला मुलांना पण काय वेळ येत असेल याचा पण विचार केला की ते अपेक्षेच्या बर्डन खाली किती दबले जात असते. मग ह्या सायकलिंगने मला ही गोष्ट शिकवली की आपण त्यावेळेला यांना पण तेवढं स्ट्रॉंग केलं पाहिजे की कुठेतरी आपल्याला का थांबतो ह्या प्रश्नांच्या उत्तरासह तुम्हाला थांबता आलं पाहिजे. म्हणून 1200 तप ठरतं माझ्यासाठी आणि महत्वाचं पण मोठा माइलस्टोन ठरतो की इथे मला समजलं की कुठे थांबायचं. मला त्याचा प्रश्न होता 50 मला हा काय प्रश्न होता त्याच्यावर मी बोलणार आहे. 50 वेळा असूनही इतक्या लांबच्या राईडसाठी तुमचं रहस्य काय? सर सकाळी राहायला आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस उगवता सूर्य आपल्याला दर्शन देतो. ती आपल्यासाठी सर्वात मोठी एनर्जी आहे. दररोज आपल्याला सूर्योदय बघायला मिळतो. हॅलो दररोज राहायला बाहेर पडताना आपल्याला सूर्योदयाचं दर्शन होतं. ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. ती आपल्याला एनर्जी देणारी आहे. माणूस लवकर म्हातारा न होण्याचं ते एक रहस्य आहे. ज्याला दररोजचा सूर्योदय बघायला भेटतो तो माणूस भाग्यवान आहे. आणि त्या आशेने राईडसाठी बाहेर पडलं पाहिजे. राईड करताना येता जाताना आपल्याला अनेक प्रवासी भेटतात, विशेष करून लहान बालकं भेटतात. आपलं निरीक्षण जर पक्का असेल तर ते लहान बालकं सुद्धा आपल्याला मोटिवेट करणार आहेत.
आपण राईड करताना दूरवर जाईपर्यंत ते आपल्याकडे मागे फिरून बघत असतात, मोटरसायकलवर असो किंवा गाडीमध्ये असो. त्यांची जी नजर आहे ती सुद्धा आपल्याला मोटिवेट करणारी आहे. त्या नजरेने आपण मोटिवेट होत असतो आणि आपण बाल्यावस्थेत जात असतो. ती प्रेरणादायक गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला अनेक मित्रमंडळी भेटतात, आपल्या राईड बघून, आपल्या पोस्ट बघून ते आपल्याला शुभेच्छा देतात, आपल्याशी शेअरिंग करतात. आपण 50 किलोमीटरची मारलेली राईड, 30 किलोमीटरची मारलेली राईड त्यांना खूप मोठी वाटते आणि आपलं 50, 60, 70, 100 शिवाय पोट भरत नाही. अगं यामध्ये तो सुद्धा रोल महत्वाचा आहे आणि यामुळे आपण निश्चितच लवकर म्हातारे होत नाही. विशेष मला तुमचं एक वाक्य पण कोट करावं वाटतं की तुम्ही म्हणजे आपण जेव्हा राईड करतो, जेव्हा मुलं बाजूला उभी असतात आणि ते रायडर म्हणून ओरडतात, ती एक एनर्जी जास्त येऊन जाते. टाळ्या वाजवतात, हो, शेक हँड करतात. नक्की. आणि राईड करताना त्या मुलं पालकांना म्हणतात, पप्पा मला अशी सायकल घ्यायची, पप्पा रायडर बघा गिरची सायकल आहे. याच पुढे मला थोडं असं विचारायचं वाटेल तुम्हाला की नव्या रायडर्सना जर लांब पल्ल्याच्या ज्या सायकल राईड आहेत त्या सुरुवात करायच्या असतील तर त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे, का सेफ्टी प्रिकॉशन काय घेतले पाहिजे किंवा सोबत काय ठेवलं पाहिजे की ज्यांनी जे आता 10 किलोमीटर 20 किलोमीटर राईड करतायत ते लॉंग राईड पण तुमच्यासारखे करू शकतील? सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी ग्रुपशी कनेक्ट राहिलं पाहिजे. क्लब ज्या ऍक्टिव्हिटीज करत त्यामध्ये त्यांनी हिरिरीने त्यांनी भाग घेतला पाहिजे. ग्रुप राईड केल्या पाहिजेत, नवनवीन चॅलेंज स्वीकारले पाहिजेत. चॅलेंजमुळं आपली राईड होते, प्रॅक्टिस होते. आव्हान आपण स्वीकारलं न करत आपल्याला त्याचा फायदा होतो, आपलं ऍव्हरेज वाढतं, स्पीड वाढतो आणि एक आत्मविश्वास आपल्याला येतो. म्हणून चॅलेंज स्वीकारले पाहिजेत. आणि जसं आपण आरोग्याबद्दल जागरूक आहोत तसं आपण सायकल बद्दल पण जागरूक असलं पाहिजे. जितकी सायकल आपली अपग्रेड असेल, जितका आपण स्वतःला सजवतो धजवतो नीटनेटकं ठेवतो, तशी सायकल जर आपण ठेवली तर नक्कीच ते आपल्याला आनंद देईल, आपल्याला स्पीड देईल, आपली इच्छा आकांक्षा पूर्ण करत. नाहीतर कित्येक वेळा काय घडतं, आपण 15 ते 3 आठवड्याने ज्यावेळेस काही मोठा इव्हेंट असेल, कोणी आपल्याला बळजबरी करेल, मित्र म्हणेल, ग्रुपचे लीडर म्हणतील, त्यावेळेस आपण इच्छा नसताना सहभागी होतो. आणि असं जर असेल तर मग या गोष्टी घडून येत नाही. एक तर तुम्हाला तुमच्यामध्ये पॅशन निर्माण व्हायला पाहिजे, आवड निर्माण व्हायला पाहिजे, तुम्ही चॅलेंज स्वीकारलं पाहिजे आणि आरोग्य म्हणून, माझ्यासाठी म्हणून, हेल्थ म्हणून मी ते करायलाच पाहिजे. यातून न कळत या गोष्टी घडत जातात आणि 10ची राईड 20 वर येते, 20ची 50 वर येते, 50ची 100 वर येते आणि या गोष्टी कळत न कळत होतात. आम्ही कधी विचार केला नव्हता की आम्हाला SR व्हायचंय, पण आम्ही राईड करत गेलो, ग्रुपचे लीडर जे आहेत त्यांचे आदेश फॉलो करत गेलो, सायकल बदलली, सायकल अपडेट ठेवली, सगळ्या ज्या सूचना येतील तसं फॉलोअप घेत गेलो, प्रॅक्टिस करत गेलो आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडत गेल्या. मला जर विचारशील तर मी एक थोडक्यात असं सांगू शकतो की स्वप्नांना तर मर्यादा नाही. स्वप्न तुम्ही पाहिजे ते पाहू शकता, फक्त त्यावरती चालताना तुम्हाला याचा विचार करायचा की आपण कसं आणि का ह्या प्रश्नांची उत्तरे घ्यायची. आणि तू जो प्रश्न विचार की नवोदितांना काय सांगते, तर हे मात्र एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपला स्पीड वाढतो. याच्यामुळे तुम्हाला सेफ्टी प्रिकॉशन घेण्याच्या आधी तुम्हाला डाएट, जे ORS वगैरे घेणे, क्रॅम्प्स वगैरे येतात त्यावेळेला तुम्हाला प्रॉपर म्हणजे हायड्रेशन ठेवणं, म्हणजे पाणी तुम्ही वेळेवर घेणे, ज्याच्यामुळे तुमच्या गुडघ्यांना वगैरे जो त्रास होतो तो होणार नाही. दुसरी गोष्ट हेल्मेट पाहिजे, जसं सर सांगतात. आणि ही महत्वाचीच गोष्टी आहेत, किती आपण टाळल्या तरी आपण तिथे जिथे स्पीड येतो तिथे तुम्हाला हेल्मेट पाहिजे, टॉर्च पाहिजे, रिफ्लेक्टर पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि हे पण सांगेल की प्रत्येकाचा मोटिव्ह वेगळा असतो. जसं की सुरुवातीला काहींचा मोटिव्ह असतो की थोडंसं चालव, काहींना वाटतं की वजन उतरावं. वजनासाठी जर तुम्ही जर येतं काही वजन कमी करायचं म्हणून सुरू करतात, काही हॉबी, काहींना पॅशन आमच्यासारखी येते की बाबा नाही आपल्याला करायचंय, अशा वेळेला सुद्धा एक प्रॉपर डाएट आणि एक प्लॅन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ज्या अडचणी येतात त्या आधी म्हणजे अनुभवी जे रायडर्स आहेत त्यांच्याशी शेअर करणं आणि त्यांच्या अनुभवातून पण म्हणजे आपण हुशार होणं किंवा त्याचा वापर करून घेणं हे पण गरजेचं आहे. बरं, आता दोघांना विचारायचं आहे मला की सायकलिंगमुळे
तुमच्या दोघांच्या आयुष्यात काय बदल घडले, आजूबाजूच्या लोकांबद्दल किंवा तुमची फॅमिली असेल यांच्याकडे फिटनेस पर्स्पेक्टिव्हनी बघा किंवा अशी काही ऍक्टिव्हिटी केली पाहिजे असे बदल त्यांच्यामध्ये पण घडून आले का तुमच्यामुळे? कारण मी बघतो की तुम्ही मुलांना पण खूप इन्स्पायर करता की काहीतरी फिटनेस ऍक्टिव्हिटी घरात ठेवली पाहिजे सतत चालू. आम्हाला तर एक जाणवलं की जो आपला बेलापूरचा रोड होता इथे जेव्हा फक्त सायकलिस्ट आपण दिसायचो, इथे संख्या नक्की वाढलेली, दूरपर्यंत पडले नाही पण 5 किलोमीटर संख्या वाढलेली. आणि सकाळी सूर्य बघावा ना तर बघतात बरेचसे, हे नक्कीच झाले. आता अखेरीस एक प्रश्न विचारतो की ज्यांना फिटनेस सुरू करायचंय ते सकाळी उठायला घाबरतात किंवा कुठली ऍक्टिव्हिटी सायकलिंग सुरू करायला घाबरतात, त्या अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? सरांपासून सुरू करू. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आळस. तुम्ही आळसावर मात केली म्हणजे तुमचा 99% प्रश्न सुटलेला आहे. जे आळशी आहेत, ज्यांना झोपायला आवडतं, ज्यांना कुठली ऍक्टिव्हिटी नकोशी वाटते, अशा माणसांसाठी आळस झटकणं हाच 90% यश आहे. जर आळस सोडला आणि स्वतःच आरोग्य म्हणून स्वतःच आरोग्य संपत्ती आहे ती जर आपण जतन केली तरच आपण सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. शिर सलामत तो पगडी पाहिजेच. आणि ते शिर म्हणजेच आपलं शरीर आहे, शरीर संपत्ती आहे. जर त्यासाठी आपण जर दिवसातला 1 तास स्वतःसाठी जर दिला, स्वतःला जर घामाचा अभिषेक घातला तर तुमचं लाईफ सक्सेस होणार. जर स्वतःला अभिषेक स्वतःला सकाळी उठल्याबरोबर तुम्ही 1 तास जर दिला, भले तुम्ही कुठली ऍक्टिव्हिटीज करा, सायकलिंगच केली पाहिजे असं नाही, तुम्ही स्विमिंग करा, रनिंग करा, योगा करा, स्पोर्ट्सचा इव्हेंट करा, ज्याने तुम्ही घामाने डबडबणार 1 तासामध्ये, अशा कुठली ऍक्टिव्हिटीज तुम्ही करा की जेणेकरून तुम्ही फिट राहा. नंदू सर, तोच प्रश्न तुम्हाला की अशा लोकांना तुम्ही कसं इन्स्पायर करा? इन्स्पायर करायला याचे जर फायदे जर समजले ना तर लोक इन्स्पायर नक्कीच होतील. म्हणजे आता माझ्याकडे बघून किती इन्स्पायर झालेत किंवा आमच्याकडे आम्ही राईड करतो, रायडर म्हणून बोलतात ते आम्ही इन्स्पायर होतो, ते होतात किंवा नाही ही नंतरची गोष्ट आहे. पण त्याचे फायदे सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा सर म्हणतात तसं तुमचा आळस जातो, तुमची एक सुरुवात होऊन जाते. काय होतं, आम्ही पण सुरुवात केली होती. सुरुवात अशी केली होती की 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, त्याचे कधी 50 झाले, आता 50चे कधी 200 झाले, 300 झाले, 600 झाले आणि ते 1200 पर्यंत पण कसे गेलो हे समजलं नाही का. त्याच्यामध्ये एक सातत्य राहील आणि हे 1200 पर्यंत गेलं, नुसतं गेलं नाही, त्याचे फायदे कळाले म्हणून 1200 पर्यंत गेले. म्हणजे उदाहरण, तुम्हाला घाट येतात तेव्हा तुमचं म्हणजे ऑक्सिजन, घाटांमध्ये झाडं भेटतात जिथं पोल्युशन बऱ्यापैकी कमी असतं, ऑक्सिजन जास्त मिळून जातो. हे काही पॉझिटिव्ह गोष्टी मिळत जातात. त्या म्हणजे प्रत्येक गोष्ट आता सांगणं शक्य नाही, पण एक सांगतो, जेव्हा स्वतः आपण अनुभव घेतो तेव्हा या गोष्टींचे फायदे जास्त करतात. उदाहरण की सातत्य येतं आणि त्यावेळेला आपण काय असतं की नुसतं की पेडलिंग नाही, हे पेडलिंग आपल्याला सांगतं की तुम्ही जर पाय पेडल केलं तरच तू पुढे जाणार आहेस. म्हणजे कोणतेही काम करायचं तर तुला त्याच्यावरती सातत्य ठेवावंच लागणार आहे आणि ही एक सातत्याचीच गोष्ट आहे की जी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. दुसरी गोष्ट आहे की तुमचा व्यायाम तर होतोच, सोबत ऑक्सिजन चांगला मिळतो, निसर्ग बघायला मिळतो, नवीन मित्र मिळतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अडचणी येतात आणि जेव्हा अडचणी येतात कोणतरी मदत करतो तिथनं आपल्याला माणुसकीची पूर्ण जाणीव होते. जसं आम्हाला एक प्रश्न विचारला जातो, तुम्ही जेव्हा लॉंग राईड करता त्यावेळी तुम्हाला भीती वाटत नाही, अंधार असतो, नाईट रेस म्हणजे अंधारामध्ये रात्रीच्या याच्यामध्ये तुम्हाला कधी वाटलं नाही की एखादा चोर भेटेल, लुटारू भेटेल, पण अजूनपर्यंतचा कोणताही अनुभव असा नाही. लोक मदत करतात, माणुसकी आहे याची सुद्धा जाणीव तिथं होते. आणि आपण जसं की बऱ्याच यांनी सांगितलं की हे मेडिटेशन सुद्धा, खरोखर मेडिटेशन सुद्धा, की जिथं शरीर थकतं, म्हणजे बरेच आध्यात्मिक सांगतात की पहिले शरीर थकवा तेव्हा तुम्ही मनाचे दरवाजे उघडता, ते दरवाजे खरोखर तिथे उघडले जातात. आणि या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करणे, जेव्हा तुम्ही स्वतः ते कराल तेव्हा तुम्हाला ते कळेल की त्यावेळेला आपण आपली भीती असते, आपले गिल्स असतात, याच्याशी भांडतो, आपण काय निर्णय घेतले याच्याशी पण स्वतःच भांडतो आणि प्रश्नांची उत्तर मिळवतो. म्हणजे इथे फायदे इतके की तुम्ही जेव्हा शोधाल
तेव्हा तुम्हाला त्या नवीन नवीन दरवाजे, नवीन नवीन खिडक्या, नवीन नवीन कोपरे सापडतील आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत जाईल. हा याच्यामागचा फायदा नक्कीच आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण आज ज्ञानदेव चौधरी सर आणि संजय भिसे सर यांना भेटलो. यांचा जो सगळा प्रवास आहे SR होण्यापर्यंतचा हा यांच्याकडून जाणून घेतला. आणि शेवटी मला सांगायला आवडेल की यातून मी एकच गोष्ट शिकलो की दिवसाची पहिली अंघोळ ही गावाची असली पाहिजे आणि प्रत्येकाने तो प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यांनी या दोघांकडून इन्स्पायर होऊन पुढे पुढे आपल्या सायकलिंगच्या प्रवासात जाऊया. धन्यवाद. थँक्यू.